नमस्कार. बोलण्यासारखी आपली कृती असावी याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला गाडगे महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये दिसतं. अहो, गाडगे महाराज म्हटलं की क ख ग घ असे 4 अक्षरं आठवतात. क म्हणजे काय तर कीर्तन, ग म्हणजे क ख, ख म्हणजे खराटा, ग म्हणजे गाडगं आणि घ म्हणजे घरोघरी. असे घरोघरी कीर्तनाने ज्यांनी मन स्वच्छ केली आणि खराटा घेऊन शहर स्वच्छ केली असे गाडगे महाराज. बोलणे एक चालणे एक या नावहीन विवेक असं समर्थ म्हणतात. आणि ह्यालाच उत्तर बोलण्यासारखं चालणं हे जे आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये दिसतं की एकदा त्यांनी गोरगरिबांना अन्न मिळावं म्हणून पंढरपुरामध्ये त्यांनी धर्मशाळा चालू केली. अनेक गरीब लोक तिथे जेवायला येत असत. एक दिवस काय झालं, गाडगे महाराज दुसरीकडे गेलेले असताना त्यांच्या घरातलं अन्न संपलं आणि मग त्यांची मुलगी त्या व्यवस्थापकांकडे, आश्रमाच्या व्यवस्थापकांकडे गेली आणि तिने घरी धान्य नेलं. आणि हे परतून आल्यानंतर जेव्हा गाडगे महाराजांना समजलं त्यावेळी त्यांनी आपल्या मुलीला अशी समज दिली की घरी धान्य आणायचं नाही, तुम्हाला जेवायला नसेल तर आश्रमात जेवा. आपणच जर असं वागलो तर आपण लोकांना काय शिकवणार. बरं, एवढ्यावर ते थांबले नाहीत, तर त्यांनी व्यवस्थापकांना सुद्धा सांगितलं की माझी मुलगी, माझी पत्नी जर धान्य मागण्यासाठी आली तर तुम्ही त्यांना धान्य देऊ नका. म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, हे जे तुकोबा म्हणतात, किंवा विवेके आपुली पालटावी क्रिया, हे सगळं आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये दिसतं. आणि म्हणूनच त्यांची कीर्ती आजही गाजत आहे. जय जय रामकृष्ण हरी.